नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या 13व्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। मी डॉक्टर दीपक विश्वनाथ ढोकळे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, केडीचे महाविद्यालय, नाशिक। चला तर मग आजच्या 13व्या लेक्चरमध्ये आपण बघूया करारभंग म्हणजे काय। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण करार समाप्त होण्याच्या विविध पद्धती समजून घेतल्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण करारभंग कसा होतो ते समजून घेणार आहोत। करारातील व्यक्तींनी आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करावयाच्या असतात। जर एखादा पक्ष किंवा व्यक्ती आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास असमर्थ ठरला तर अशा परिस्थितीत कराराचा भंग होतो। असा करारभंग म्हणजे करार संपुष्टात येण्याचा एक मार्ग असतो। करारभंग याचा अर्थ आपण समजून घेऊया। करारभंग होणे म्हणजे करारातील एखादा पक्ष आपली जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरणे होय। एखाद्या व्यक्तीने त्या करारामुळे निर्माण होणारी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही तर कराराचा भंग होतो। असा करारभंग कराराची मुदत पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होण्या अगोदर होऊ शकतो। अशा प्रकारे वेळ आल्यानंतर करारातील व्यक्तीने जर आपली जबाबदारी पूर्ण केली नाही तर ती व्यक्ती करारभंगास जबाबदार धरली जाते। उदाहरणार्थ, जर अ ने ब ला 1 मे रोजी 20 खुर्च्या पुरविण्याचा करार केला असेल आणि अ ने जर 1 मे रोजी या खुर्च्या पुरविल्या नाही तर अ करारभंगास जबाबदार समजला जातो। मला वाटतं यावरून आपल्याला करारभंग म्हणजे काय थोडक्यात लक्षात आलं असेल। तर करारभंग अर्थ आणि व्याख्या, अर्थ आपण आताच समजून घेतला, व्याख्याही आताच आपण उदाहरणासह लक्षात घेतली। तर करारभंग होण्याची कोणकोणती कारणे असतात ते आपण बघूया। परत एकदा व्याख्या आपण बघू शकतो। करारभंग होणे म्हणजे करारातील एखादा पक्ष आपली जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरणे होय। कराराचा भंग मुदत पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होण्या अगोदरच होऊ शकतो। म्हणजे मुदत पूर्ण होण्या अगोदरच कराराचा भंग होऊ शकेल। मुदत संपली तर कराराचा भंग होणार नाही, कारण मुदत संपल्यामुळे कराराची समाप्ती झालेली असेल। भारतीय करार कायदा 1872 नुसार करारभंगाची व्याख्या आपण समजून घेतली। यानंतर करारभंग होण्याची कारणे कोणकोणती असतात ते आपण समजून घेऊया। करारभंग म्हणजे करारामुळे निर्माण झालेल्या जबाबदारीची पूर्तता न करणे होय। कराराचा भंग खालील कारणांमुळे होत असतो। नंबर 1, जेव्हा करारातील व्यक्ती आपली जबाबदारी नाकारते। नंबर 2, जेव्हा करारातील व्यक्ती अशी कृती करते की ज्यामुळे कराराप्रमाणे कृती करणे अशक्य होते। म्हणजे त्या व्यक्तीने कराराप्रमाणे वर्तन तिचं अपेक्षित होतं, पण कराराप्रमाणे त्या व्यक्तीचं वर्तन आणि कृती नसल्यामुळे करारभंग होतो। नंबर 3, करारातील व्यक्ती कृती पूर्णपणे अगर काही अंशी पार पाडत नाही। व्यक्ती कराराप्रमाणे कृती करण्यासाठी जी वेळ दिलेली असते त्या अगोदर किंवा त्यावेळीही कृती करत नाही, त्यावेळी असा करारभंग होतो। म्हणजे त्या पक्षकाराला करारानुसार आपली जी काही जबाबदारी पूर्ण करायची असते ती जबाबदारी त्या पक्षकाराने पूर्ण न केल्यामुळे या ठिकाणी कराराचा भंग होतो। नंबर 4, जेव्हा करारातील व्यक्ती योग्य वेळी आपली जबाबदारी पार पाडत नाही तेव्हा कराराचा भंग होतो। यानंतर करारभंगाचे प्रकार आपण समजून घेऊया। करारभंगाचे 2 प्रकार पडतात। नंबर 1, कृती करण्याच्या वेळेपूर्वीचा भंग। ज्यावेळी कृती करण्याच्या वेळेपूर्वीच वचनदाता करार पूर्णपणे नाकबूल करतो अशा वेळी जो करारभंग होतो त्याला कृती करण्याच्या वेळेपूर्वीचा करारभंग असे म्हणतात। असा करारभंग म्हणजे वचनदात्याची करार पूर्ण न करण्याच्या इच्छेची त्याचप्रमाणे
तो कराराशी बांधलेला नसल्याची घोषणा अशा तऱ्हेने करार न पाळल्यामुळे करारातील व्यक्तींच्या हक्कावर काही परिणाम होतात. ते पुढील प्रमाणे आहेत. दुसऱ्या व्यक्तीला करार पाळण्याचे वा काही अंशी कृती केली असल्यास पुढील व्यक्ती पुढील कृती करण्याचे बंधन त्याच्यावर राहत नाही. दुसऱ्या व्यक्तीने करार नाकारणाऱ्या व्यक्तीची घोषणा मान्य करणे व त्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करणे. कृती करण्यासाठी जो अवधी दिला असेल तोपर्यंत थांबणे आणि त्यानंतर अशा व्यक्तीविरुद्ध कायदेशीर पावले उचलणे. नंबर 2, कृती करण्याच्या वेळेला झालेला भंग. जर एखाद्या करारामुळे कृती करण्याच्या वेळी करारभंगाची वेळ आली असेल आणि त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीने आपली जबाबदारी नाकारली तर कराराचा भंग होतो. अशा वेळी या करारभंगाला कृती करण्याच्या वेळी झालेला करारभंग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ब ला 1 जानेवारी रोजी 5 साखरेची पोती देण्याचे मान्य करतो, मात्र 1 जानेवारी रोजी तो अशी पोती देत नाही, त्यामुळे करारभंग झाला असे म्हटले जाते. असा करारभंग तोंडी किंवा ध्वनित स्वरूपाचा असू शकतो. यानंतर करारभंग झाल्यास काय उपाययोजना असते ते आपण समजून घेऊया. नंबर 1, करारपूर्तीसाठी दावा दाखल करणे. जर करारभंग झाला असेल तर दुसरी व्यक्ती त्या संदर्भात कोर्टात दावा दाखल करून करारभंग केलेल्या व्यक्तीने करार पूर्ण करावा यासाठी दाद मागू शकते. अशा दाव्यात न्यायालय दोषी व्यक्तीला करारपूर्तीसाठी आदेश देऊ शकते. नंबर 2, मनाई हुकमाचा दावा. मनाई म्हणजे कोर्टाचा असा आदेश असतो ज्या अन्वये करारभंग करणाऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा जो त्याच्यातील कराराचा विषय असतो प्रतिबंध केला जातो. करारभंगाच्या केसमध्ये न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर करारभंग करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे करार भंग करण्यास मनाई करते, म्हणजेच त्या व्यक्तीने कराराप्रमाणे जबाबदारी पूर्ण करावी असा आदेश देते. अशा प्रकारे मनाई हुकूम देणे हा न्यायालयाचा पूर्णपणे ऐच्छिक अधिकार असून मनाई हुकूम तात्पुरता किंवा कायमस्वरूपी असू शकतो. अशा प्रकारे मनाई हुकूम हे एखाद्या व्यक्तीला करारातील अभिवचन पाळण्याचे किंवा करारभंग करण्यापासून परावृत्त करण्याचे एक साधन असते. नंबर 3, नुकसानीबद्दल नुकसान भरपाईचा दावा. करारामुळे ज्या व्यक्तीला हानी सोसावी लागते ती व्यक्ती अशा हानीच्या पूर्ततेसाठी कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा दाखल करू शकते. नुकसान भरपाई 2 प्रकारची असते. न्यायालय प्रत्यक्ष नुकसान काय झाले याची शहानिशा करते, यालाच सर्वसाधारण नुकसान भरपाई असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारची नुकसान भरपाई म्हणजे अप्रत्यक्ष नुकसान भरपाई होय. यामध्ये करारभंगामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या ज्या अपेक्षा असतात त्या पुऱ्या न झाल्याने त्याचे परिणाम निरनिराळ्या तऱ्हेने आणि बरेच दिवस जाणवतात, त्याचे मूल्यमापन करून नुकसान भरपाईची रक्कम ठरविली जाते. नंबर 4, जेवढे काम तेवढाच मोबदला. ज्यावेळी करारातील एका व्यक्तीकडून करार नाकारला जातो त्यावेळी त्या करारातील दुसऱ्या व्यक्तीने जेवढे काम केलेले असेल तेवढाच मोबदला मिळवण्याचा त्याला हक्क असतो. त्यापेक्षा जास्त मोबदला तो मागू शकत नाही. यामध्ये एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षात किती काम केले त्याचे मूल्य ठरविले जाते व त्यानुसार त्याला मोबदला दिला जातो. उदाहरणार्थ एखाद्या ठेकेदाराने करारापेक्षा जर काही जादा काम केले असेल तर त्याने केलेल्या जादा कामाचा मोबदला बाजारभावाने त्याला मिळाला पाहिजे. अर्थात करारात जर किंमत नमूद केलेली असेल तर त्याप्रमाणे व्यक्तीला मोबदला देण्यात येईल. तर मला वाटतं आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण करारभंग कशाला म्हणतात त्याचा अर्थ व्याख्या समजून घेतलेली आहे. करारभंग होण्याची कारणे कोणकोणती असतात याचा विचार आपण या लेक्चरमध्ये केलेला आहे. मला वाटतं ती जवळजवळ 4 ते 5 कारणं आपण समजून घेतली. त्यानंतर करारभंगाचे प्रकार, 2 प्रकारचे करारभंगांचे प्रकार असतात तेही आपण समजून घेतले. त्यामधला कृती करण्याच्या वेळेपूर्वीचा भंग आणि नंबर 2 कृती करण्याच्या वेळेला झालेला भंग. करारभंग झाल्यास काय उपाययोजना योजता येईल
याचाही विचार आपण केला, ज्यामध्ये करारपूर्तीसाठी दावा दाखल करणे, मनाई हुकमाचा दावा दाखल करणे, नंबर 3 नुकसानीबद्दल नुकसान भरपाई मागणे, जेवढे काम तेवढाच मोबदला देणे. तर अशा प्रकारे आपण करारभंग आणि करारभंगाची कारणे आणि करारभंगावरती असणारे उपाययोजना समजून घेतल्या. मला खात्री आहे इथपर्यंत आपल्याला करारभंगाचा अर्थ, करारभंगाची कारणे, करारभंगावरती करारभंगाचे प्रकार आणि करारभंगावरती असणारे उपाय काय असतात हे लक्षात आलेलं असेल. तर भारतीय करार कायदा 1872 नुसार आपण आत्तापर्यंत कराराचा कायदा म्हणजे काय, त्याची प्रस्तावना, त्याचा अर्थ, त्याचे कायदेशीर आवश्यक घटक, करारांचे प्रकार, अज्ञान व्यक्तींसोबत आणि असणारे वैध करार, अवैध करार हे आपण समजून घेतले. प्रस्ताव आणि स्वीकृती कशाला म्हणतात हे आपण लक्षात घेतलं. कायदेशीर प्रस्ताव कशाला म्हणतात, कायदेशीर स्वीकृती कशा प्रकारची असते याचा विचार आपण केलेला होता. त्यानंतर करारातील पक्षांची पात्रता. भारतीय करार कायदा 1872 नुसार करारातील पक्षांची पात्रता कशा प्रकारे असेल हेही आपण या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं होतं. अज्ञान व्यक्तींबरोबर केलेले करार, कोणते करार कायदेशीर असतात, कोणते करार बेकायदेशीर असतात हेही आपण उदाहरणासह समजून घेतले होते. मला खात्री आहे तेही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजलं असेल. प्रतिफल कशाला म्हणतात, प्रतिफलाचा अर्थ, प्रतिफलाच्या व्याख्या, कायदेशीर प्रतिफलासाठी आवश्यक असणारे घटक, कायदेशीर प्रतिफल, कायदेशीर उद्दिष्ट कशाला म्हणतात याचा विचार आपण केला होता. प्रतिफलाशिवाय सुद्धा करार वैध कशा प्रकारचे असतात हेही आपण काही उदाहरणासह समजून घेतलेलं होतं. मला वाटतं त्यानंतर संमती, संमतीचा अर्थ, संमतीची व्याख्या, त्यानंतर मुक्त संमती. भारतीय करार कायदा 1872 नुसार मुक्त संमतीची व्याख्या सविस्तरपणे विशद करण्यात आलेली आहे. तीही व्याख्या आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेली होती. भारतीय करार कायद्यानुसार अवैध करार कोणकोणत्या प्रकारचे असतात हेही आपण लक्षात घेतलेलं आहेच. आणि मला वाटतं करार समाप्त होण्याच्या विविध पद्धती कोणकोणत्या असतात हे आता आपण लक्षात घेतलं. आणि आजच्या लेक्चरमध्ये जो मुद्दा आपण बघितला, करारभंग आणि उपाय, तोही आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजला असेल. मला खात्री आहे आत्तापर्यंत ज्या सर्व संकल्पना म्हणजे भारतीय करार कायदा 1872 नुसार कराराची सर्वसाधारण तत्वे या आपल्या पहिल्या प्रकरणातील आत्तापर्यंत आपण बघितलेल्या सर्व संकल्पना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेल्या असतीलच. तरीही त्याविषयी काही अडचण असतील तुम्ही इथे काही रेफरन्सेस दिलेले आहेत, ते रेफरन्सेस तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला डिटेल स्वरूपात अजून माहिती मिळवता येईल. त्यानंतर अजून तुम्ही यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघू शकता, त्यातूनही तुम्हाला अधिक ज्ञान मिळू शकेल. मला वाटतं आपल्या परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला ज्ञात आहेच. 80 आणि 20 प्रथम सत्र 20 मार्कांचा पेपर आपला होणार आहे आणि ॲन्युअलची एक्झाम आपली 80 पैकी 80 मार्कांची असणार आहे. म्हणजे आउट ऑफ 80 तुम्ही तिथे मिळवणार आहातच. आणि प्रथम सत्रासाठी 20 मार्कांची आपली एक्झाम होईल. त्या दृष्टिकोनातून क्वेश्चन पेपरचा पॅटर्नसुद्धा आपल्याला माहीत आहे. जो अगोदर होता त्याच पॅटर्नप्रमाणे आपली एक्झाम होईल की त्यामध्ये ऑनलाईन मोडमुळे, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे काही बदल होईल. त्यानुसार ज्या काही गाईडलाईन्स असतील त्या तुम्हाला अगोदर कळवल्या जातील. तर मला वाटतं इथे आपण थांबायला हरकत नाही. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी समजलं असेलच. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण नुकसान भरपाई कशाला म्हणतात, नुकसान भरपाईचा अर्थ, नुकसान भरपाईच्या व्याख्या आणि त्याविषयी असणाऱ्या विविध तरतुदी समजून घेणार आहोत.